कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी इंजिनियर नितीन तिवाटणे यांची मोठी पुढाकार. सातेवाडीत उभारणार अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय. आजच्या फास्ट फूडच्या वाढत्या प्रचलनामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. मात्र या आजाराला घाबरून न जाता त्यांच्याशी लढा देण्याचं आवाहन मसवड येथील आरोग्य मित्र इंजिनियर नितीन तिवाटणे यांनी केलंय. आईचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. भविष्यात कोणाचाही बळी जाऊ नये या उद्देशानं त्यांनी खटाव तालुक्यातील सातेवाडी इथं सुमारे 12,000 स्क्वेअर फूट जागेत कॅन्सर रुग्णालय उभारण्याचं काम हाती घेतलंय. हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधा, उपचार आणि गरजू रुग्णांना मदत देणारे ठरणार आहे. नितीन तिवाटणे यांचा हा उपक्रम अनेकांसाठी आशेचा किरण ठरत असून समाजातूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी मसवड मान प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट. पालिका हद्दीतील सर्व जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत अशांची त्यांनी मोफत तपासणीचं यावेळेस प्रयोजन केलेलं आहे आणि या शिबिराची माहिती देण्यासाठी आज ते आपल्या सोबत आहेत. तिवाटणे साहेब, आपण काय सांगाल? आपण ही संकल्पना राबवत आहात मसवड शहरात, असा प्रथमच कार्यक्रम घेत आहात. मसवड कॅन्सर मुक्त, पहिले पाऊल मसवड कॅन्सर मुक्तीकडे. कॅन्सरचं प्रमाण सगळीकडे खूप प्रमाणात वाढत आहे. सर्व आपलं जन्मगाव मसवड, मग तिथूनच सुरुवात करायची म्हणून मसवडचे पहिले पाऊल मसवड कॅन्सर मुक्तीकडे म्हणून हा प्रोग्राम घेत आहे. त्या दिवशी 7 तारखेला जागतिक स्वास्थ्य दिन आहे. या स्वास्थ्य दिनानिमित्त सर्वोदय सेवा संस्था व मुक्ता कॅन्सर क्लिनिक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिला पुरुषांची कर्करोग तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तरी सर्वांना माझे आवाहन आहे की सर्वांनी कर्करोगाची मोफत तपासणी करून घ्यावी. जोगेश्वरी हॉलमध्ये 10:30 ते 3:30 पर्यंत आहे. खरं तर तिवाटणे यांनी आपल्याला सांगितलं की ते आरोग्य मित्र म्हणून कॅन्सर रुग्णांची सेवा करत आहेत. गेले 8 ते 10 वर्षापासून त्यांनी मसवड पॉकेटमध्ये अनेक रुग्णांना एक नवसंजीवनी देण्याचं काम केलेलं आहे आणि ही संकल्पना घेऊन खटाव तालुक्यातील सातेवाडी या परिसरात त्यांनी एक मोठं असं कॅन्सर हॉस्पिटल आणि गोशाळा उभारण्याचं संकल्पना मांडलेली आहे. आज आपण त्या स्पॉटला आलेलो आहोत. आपण पाहू शकता की हा संपूर्ण परिसर या ठिकाणी खडी, वाळू, दगड वगैरे सर्व येऊन पडलेला आहे. प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे आणि जे लोकांना या ठिकाणी भविष्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ही जागा एक नवसंजीवनी ठरणार आहे. महेश कांबळे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेस खरं तर मनातली माणुसकी जागी होती आणि याच संकल्पनेतून तिवाटणे यांनी स्वतःच्या आईचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस भविष्यात कॅन्सरनं कोणीही मृत्यू पावणार नाही ही संकल्पना घेऊन त्यांनी मसवड शहरात आरोग्य शिबिराचं नियोजन तर केलेलंच आहे, परंतु या खटाव तालुक्यातील सातेवाडी परिसरात त्यांनी मोठे हॉस्पिटल उभा करण्याचा जो संकल्प केलेला आहे त्याला खरोखर तो संकल्प एकतर कौतुकास्पद असा आहे आणि या त्यांचा जो संकल्प आहे त्याला लोकांची सुद्धा मदत होत आहे. त्यांचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो अशी सर्व स्तरातून आता इच्छाही व्यक्त होत आहे. महेश कांबळे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, मसवड मान खटाव. सदर शिबिरामध्ये सर्वांना विनंती आहे, मसवडकर जनतेला, मसवड परिसरातील जनतेला, की सर्वांनी स्वतःहून येऊन आपले स्वतःचे कर्करोगाची तपासणी करून घ्या. सदर तपासणीमध्ये कुठलंही टच नाही, नॉन टच, नो टच अशी तपासणी आहे. फक्त मशीन पुढे उभं राहायचंय आणि सर्वांचे रिपोर्ट जे येणार आहेत ते गुप्त ठेवले जातील. कुठलाही आणि कॅन्सर झाला म्हणजे रडायचं काम नाही, लढायचं आहे. 7 तारखेला आपण मसवड शहरात जे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्यामध्ये प्राधान्याने तुम्ही कॅन्सरची तपासणी केली करणार आहात. तर मसवड शहरात किंवा पालिका हद्दीत असे ही संकल्पना आपण राबवत असताना कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला? माझ्या आईला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा आपल्याला फार उशिरा कळतं, कॅन्सर झालेला फार उशिरा कळतं. कॅन्सर जर निदान लवकर झालं तर माणूस 100% बरा होतो. मग मला असं वाटलं की आपल्या जन्मगावापासून म्हणजे गाव आपलं कॅन्सर मुक्त करावं. मसवड पहिले पाऊल मसवड कॅन्सर मुक्तीकडे म्हणून आपण तिथं शिबिराची संकल्पना, कारण आपण बघतोय राज्यात काय जगभर कॅन्सरचे प्रमाण खूप वाढत आहे. त्याला खूप कारण आहेत. ते काय त्याला आपण टाळू शकत नाही, पण आपण जर लवकर निदान केलं तर पेशंट लवकर बरा होऊ शकतो. म्हणून आपण ते पुरुषांचं आणि महिलांचं मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेत आहोत. आपण खरं तर मूळचे रहिवासी हे
मसवड नगरपालिका हद्दीतले हा. आहात आणि आपण जे हॉस्पिटल या ठिकाणी उभा राहत आहे ते ठिकाण आहे खटाव तालुक्यातील. मग हे अंतर तुम्ही हा स्पॉट का निवडलेला आहे? नाही, हा स्पॉट निवडायचं कारण मी मसोडमध्ये सुद्धा बऱ्याच जागा बघितल्या, पण मला तसा ते स्पॉट काय आवडला नाही, वैयक्तिक मला आवडलं नाही. आणि इथं जे नितीन कुमार शेड आहे ते मला त्यांना म्हटलं त्यांना की असं आपल्याला हॉस्पिटल उभं करायचं आहे, तर त्यांनी लगेच 1 एकर जागा देण्याचं कबूल केलं, मोफत देण्याचं कबूल केलं. आणि हा जो स्पॉट आहे तो डोंगरावर आहे. मग पेशंटला असे नॅचरल त्याचं नॅचरली त्याला राहता यावं म्हणून हा स्पॉट निवडला. आणि हा मसोड पासून फक्त 32 किलोमीटर अंतर आहे. इथून सातारा कराड, समजा काही आता सिरियस पेशंट असेल तर त्याला आपण इथून सगळीकडे आपण जाणं येणं सोपं होईल म्हणून तर आपण ते हे केलेलं आहे, सातेवाडी इथे घेतलेलं आहे. या ठिकाणी जी आपली वैद्यकीय टीम असणार आहे ती कशी असणार आहे? आता इथं आपण ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक दोन्ही पण उपचार करणार आहोत. आयुर्वेदिकला आपण टीम तयार झालेली आहे, ऍलोपॅथिकचं पाहायचं चाललेलं आहे अजून. या ठिकाणी आपण जे कॅन्सरचं हॉस्पिटल उभारणार आहे साधारण किती बेडचं ते हॉस्पिटल राहणार आहे? साधारण 40 बेडचं हॉस्पिटल असणार आहे. याच्यात पॅलिटिव्ह केअर सेंटर राहणार आहे. 3-4 स्टेजचे पेशंट आपण घरी सांभाळू शकत नाही. पहिल्यांदा आपण 1 जानेवारी 2027 ला पॅलिटिव्ह केअर सेंटर चालू करायचा निर्धार केलेला आहे आम्ही. साधारणपणे या हॉस्पिटल उभारण्यासाठी आपल्याला कोणाकोणाची मदत होत आहे? माझे सगळे 11 मेंबर्स आहेत. त्यात राजेंद्र तेलीसाहेब आहेत, नितीन चिंचकर आहेत, सदानंद भोपळे आहेत, नितीन शेडे आहेत, ह्या सर्वांची मदत होत आहे. परत विजय वायकर म्हणून एक कार्यकारी अभियंता आहेत, त्यांची मला मदत होते. आणि आमचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ज्या जीवन प्राधिकरणामुळे मी आज एवढा मोठा झालो किंवा त्यांनी मला खूप मदत केलेली आहे, त्यांच्यामुळे मी ह्या हॉस्पिटल उभारणीत त्यांचाही सहभाग करून घेत आहे मी. खरं तर ज्या घरात कर्करोगाचा एखादा पेशंट असतोय ते कुटुंब पूर्ण चिंतेत राहत असतं आणि ते कुटुंब उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतं. अशा या कुटुंबाला आपण या माध्यमातून काय सांगा? मी असं सांगेन की कर्करोग झाला म्हणून रडायचं नाही तर लढायचं आहे. कर्करोग झाला म्हणजे माणूस संपत नाही. आपण त्याला धीर देऊन औषधं प्लस कुटुंबाने धीरानं जर उभं राहिलं तर कर्करोग मुक्त माणूस बरा होतो. कर्करोग हा पूर्ण बरा होऊ शकतो, 100% बरा होऊ शकतो. साधारणपणे हा जो उपचार आहे तो अनेकांच्याकडून असं सांगितलं जातं की कर्करोग झाला की पेशंट एक तर राहत नाही किंवा तो फार खर्चिक आहे. तर या ठिकाणी जो रुग्ण येईल त्याला साधारण खर्च किती येऊ शकतो? आपण इथं सर्व उपचार मोफत करणार आहोत. आपल्या सेंटरला सगळे मोफत, आपण ट्रस्ट केलेले, सर्वज्ञ सेवा संस्था म्हणून आपण ट्रस्ट केलेले आहे. आणि त्या ट्रस्टला बऱ्याच लोकांचे योगदान लाभत आहे. अरुण देसाई यांचं योगदान लाभत आहे. ते आमच्या ट्रस्टचे संचालक आहेत. ते खडी आणि वाळू सध्या मोफत देत आहेत आपल्याला.